in which due to hypnotic next part is the hypnotics. ठीक है, ते पाहू आपण. Now in which benzodiazepine, first of all mechanism of action of benzodiazepine. mechanism of action पाहिजे आपल्याला benzodiazepine ची. तर पहा बेन्झोडायझेपिन ॲक्ट व्हेरी सिलेक्टिव्हली ऑन गाबा रिसेप्टर. बेन्झोडायझेपिन कशावर रिॲक्ट होतं तर गाबा रिसेप्टर विच मेडिएट दी फर्स्ट इनिबिटरी सिनॅप्टिक रिस्पॉन्स प्रोड्यूस बाय ॲक्टिव्हिटी इन गाबा एनर्जिक न्यूरॉन्स. जे काही गाबा रिसेप्टर आहे त्याच्यावर त्याची ॲक्टिव्हिटी आहे. ठीक आहे, हे पहा त्याचं मेकॅनिझम ॲक्शन कसं होतं पहा. बेन्झोडायझेपिन किंवा बार्बिच्युरेट बाइंड्स टू गाबा रिसेप्टर ॲट डिफरंट ॲलोस्टॅटिक साइट्स. मीन्स जे काय बार्बिच्युरेट किंवा बेन्झोडायझेपिन आहे ते कशाला बाइंड होतात, जे काही बॉडीमध्ये आपल्या गाबा रिसेप्टर आहेत गॅमा अमायनो ब्युटारिक ॲसिडला ते काय होतात बाइंड होतात अँड फॅसिलिटेट दी गाबा ॲक्शन. जे काही बेन्झोडायझेपिन किंवा बार्बिच्युरेट ड्रग आहेत ते काय होतात गाबा रिसेप्टरला बाइंड होतात आणि त्याला त्याची जी काही ॲक्शन आहे गाबा रिसेप्टरची ती काय करतात फॅसिलिटेट करतात. Barbiturate increase duration and benzodiazepine increase the frequency of opening the calcium channels. मीन्स वॉट जे काही कॅल्शियम चॅनल्स आहेत आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम चॅनल असतात वेगवेगळ्या प्रकारचे ते काय होतात ओपन होतात बाय दी हेल्प ऑफ बेन्झोडायझेपिन. अँड मेम्ब्रेन हायपरपोलरायझेशन. हायपरपोलरायझेशन म्हणजे काय तर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या बॉडीमध्ये चॅनल्स असतात सोडियम आयन चॅनल किंवा कॅल्शियम आयन चॅनल. मग मेम्ब्रेन हायपरपोलरायझेशन म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये जे काही कॅल्शियम आयन्स आहेत ते कॅल्शियम आयन इनसाईड बॉडीमध्ये येतात आणि जे काही सोडियम आयन आहेत ते बॉडीच्या बाहेर फेकले जातात म्हणजे त्या चॅनल थ्रू बाहेर फेकले जातात. त्याला काय म्हणतात मेम्ब्रेन हायपरपोलरायझेशन. आणि मेम्ब्रेन हायपरपोलरायझेशन झालं की त्या ठिकाणी त्याचं काय होतं CNS डिप्रेस होतो. त्यालाच काय म्हणतात मेकॅनिझम ॲक्शन ऑफ बेन्झोडायझेपिन किंवा CNS डिप्रेशन. समजले मेकॅनिझम ॲक्शन. देन नेक्स्ट आहे फार्माकोकायनेटिक्स ऑफ दी बेन्झोडायझेपिन. ठीक आहे, इन मोस्ट देम आर वेल ॲब्सॉर्ब ओरली. जे काही बेन्झोडायझेपिन्स आहेत ते काय आहेत रॅपिडली ॲब्सॉर्ब होतात ओरली. फॉर एक्झाम्पल ट्रायाझोलाम, अल्प्राझोलाम, डायझेपाम, क्लोराझेपेट हे काय आहेत फास्टली ॲब्झॉर्ब होतात किंवा रॅपिडली ॲब्झॉर्ब होतात. देन स्लो ॲब्सॉर्प्शन. मग असे काही ड्रग आहेत की ते स्लो ॲब्सॉर्ब होतात. त्याच्यामध्ये आहे लोराझेपाम, ऑक्साझेपाम, टेमाझेपाम. ठीक आहे, दीज आर दी slowly absorbed. Also clorazepate is a prodrug converted by the acid hydrolysis in stomach to form a nordazepam. जे काही क्लोरझेपेट आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं नॉर्डेझेपाममध्ये बाय द हायड्रोलिसिस होऊन त्याचं कन्व्हर्जन नॉर्डेझेपाममध्ये होतं. ठीक आहे, देन कॅन बी गिवन पॅरेंटरली लाईक ॲज अ डायझेपाम, क्लोरोडायझॉक्साईड. ही काय आहे IV नॉट ओनली IM. हे काही ड्रग आहेत जे काही डायझेपाम आणि क्लोरोडायझॉक्साईड आहेत ते काय इंट्रामस्क्युलरसुद्धा घेतले जातात. मिडाझोलाम आणि लोराझेपाम हे IV किंवा IMसुद्धा घेतले जातात. दीज आर दी व्हेरियस फार्माकोकायनेटिक ॲक्शन्स ऑफ दी बेन्झोडायझेपिन ड्रग. देन बेन्झोडायझेपिन आर लिपिड सोल्युबल अँड वाईडली डिस्ट्रीब्युटेड. मग जे काय बेन्झोडायझेपिन ड्रग आहेत ते कसे आहेत तर लिपिड सोल्युबल आहेत. ठीक आहे, इट्स अ redistribution from CNS to skeletal muscle, adipose tissue and termination option. जे काही स्केलेटल मसल वगैरे आहे किंवा ॲडिपोज टिश्यूमध्ये सुद्धा त्यांचं डिस्ट्रीब्युशन होतं. क्रॉस दी प्लॅसेंटल बॅरियर ड्युरिंग प्रेग्नन्सी अँड इट एक्सिटेड इन दी मिल्क लाईक ॲज अ फिटल अँड नॉन न्यूनॅटल डिप्रेशन. म्हणजे काही प्लॅसेंटल बॅरियर असतं मदर टू फिटस ड्युरिंग दी प्रेग्नन्सी. हे जे काही बेन्झोडायझेपिन ड्रग आहेत ते क्रॉस करतात ते प्लॅसेंटल बॅरियर. आणि जे काही बेन्झोडायझेपिन लाईक ड्रग आहेत ते प्रेग्नन्सीमध्ये ड्युरिंग दी लॅक्टेशन किंवा मिल्कमधून हे बॉडीच्या बाहेर एक्सिट केले जातात. हायली बाउंड टू दी प्लाझ्मा प्रोटीन. हे मग प्लाझ्मा प्रोटीनला कसे आहेत हायली बाउंड आहेत म्हणजे ते मोठ्या प्रमाणात बाउंड होतात. ऑल बेन्झोडायझेपिन आर मेटाबॉलाइज्ड इन दी लिव्हर दॅट इज phase 1 and phase 2 reaction, many of the phase 1 metabolism. ठीक है, these are the various pharmacology of the benzodiazepine. Then pharmacological action of benzodiazepine. Pharmacological action of benzodiazepine, in which first is sedation and hypnosis. All benzodiazepines are preferred drug for the short term insomnia because of they have wide therapeutic index, then causes
नियर नॉर्मल स्लीप विथ मिनिमल REM म्हणजे रिव्हर्सिबल इलिमिनेशन ऑफ स्लीप किंवा सप्रेशन अँड लेस REM रिबाउंड विथ ऑन विड्रॉल प्रोड्यूस अ मिनिमम हँगओव्हर इफेक्ट लाईक ॲज अ हेडॅक अँड रेसिड्युअल ड्राउझिनेस अँड वॉकिंग. ऑल्सो कॉजेस मिनिमम रेस्पिरेटरी डिप्रेशन जे काही थोड्या प्रमाणात त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी डिप्रेशनसुद्धा होऊ शकतं. आर लेस लाईकली टू कॉज टॉलरन्स अँड डिपेंडन्स वेन इट यूज. ठीक आहे, काही प्रमाणात त्याच्या ठिकाणी टॉलरन्ससुद्धा होऊ शकतं. देन हॅव नो एन्झाईम इंड्युसिंग प्रॉपर्टी हेन्स लेस ड्रग इंटरॅक्शन म्हणजे काय एन्झाईम इंडक्शन प्रॉपर्टीज नसल्यामुळं जे काही ड्रग इंटरॅक्शन आहे किंवा ड्रग एन्झाईम इंटरॅक्शन हे काय कमी प्रमाणात होऊ शकतं. ठीक आहे, दीज आर दी फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ बेन्झोडायझेपिन इन सेडेशन अँड हिप्नोसिस. देन नेक्स्ट ॲक्शन आहे अँटी कन्व्हल्जंट. जे काय बेन्झोडायझेपिन ड्रग आहेत ते अँटी कन्व्हल्जंट ॲक्शनसुद्धा दाखवतात. त्याच्यामध्ये डायझेपाम, लोराझेपाम, क्लोनाझेपाम हॅविंग अ सिलेक्टिव्ह अँटी कन्व्हल्जंट इफेक्ट दॅट इज अ IV म्हणजे जे काय डायझेपाम, लोराझेपाम, क्लोनाझेपाम असे ड्रग आहेत ते जर IV घेतले तर ते काय दाखवतात अँटी कन्व्हल्जंट ॲक्शनसुद्धा दाखवतात. डायझेपाम अँड लोराझेपाम इज यूज टू कंट्रोल लाईफ थ्रेटनिंग सीझर्स इन स्टॅट्यूच इपिलेप्सी, टेटनस अँड ड्रग इंड्यूस कन्व्हल्जन, फ्रायब्रिल कन्व्हल्जन etc. ठीक आहे, क्लोनाझेपाम इज इन द ट्रीटमेंट ऑफ अब्सेन्स ऑफ सीझर्स. हे काय सीझर्स हे अँटी कन्व्हल्जन किंवा कन्व्हल्जनचे टाईप आहेत ते आपण अँटी कन्व्हल्जन चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. देन डायग्नोस्टिक एंडोस्कोपीज जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या एंडोस्कोपी असतात लाईक स्टमकची एंडोस्कोपी असेल वगैरे तर ते डायग्नोस्टिक करण्यासाठी सुद्धा हे बेन्झोडायझेपिनचा यूज केला जातो. दॅट इज IV बेन्झोडायझेपिन आर यूज बिकॉज ऑफ देअर सिडेटिव्ह अँड इमेन्सिक अँड मसल रिलॅक्झिंग प्रॉपर्टी. एंडोस्कोपीसाठी सुद्धा या बेन्झोडायझेपिनचा यूज केला जातो. ऑल्सो यूज इन प्री ॲनास्थेटिक मेडिकेशन. प्री ॲनास्थेटिक मेडिकेशनसुद्धा याचा यूज केला जातो. दीज आर दी ड्रग यूज इन दी प्री ॲनास्थेटिक मेडिकेशन because of their sedative amnesia and anxiolytic effect. Hence the patient cannot recall the preoperative events later. ठीक आहे, जे काही प्री ॲनास्थेटिक मेडिकेशन आहे ते आपण मागच्या लेक्चरला पाहिलं की प्री ॲनास्थेटिक मेडिकेशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये सुद्धा हे बेन्झोडायझेपिनचा यूज केला जातो. ठीक आहे. देन ऑल्सो अँटी एन्झायटीमध्ये सुद्धा त्याचा यूज केला जातो. सम ऑफ द बेन्झोडायझेपिन लाईक ॲज अ डायझेपाम, क्लोरडायझॉक्साईड हॅव अ सिलेक्टिव्ह ॲक्शन ॲट लो डोसेस. म्हणजे जे काय बेन्झोडायझेपिन किंवा क्लोरोडायझॉक्साईड आहे लो डोसमध्ये त्याचं काय एन्झायटीमध्ये सुद्धा त्याचा इफेक्ट किंवा यूज केला जातो. द अँजिओलायटिक इफेक्ट इज ड्यू टू देअर ॲक्शन ऑन लिम्बिक सिस्टीम. म्हणजे जे काही लिम्बिक सिस्टीम आहे आपल्या बॉडीची त्या लिम्बिक सिस्टीमवर त्याचा यूज केला जातो. ऑल्सो ॲज अ मसल रिलॅक्झंट. काही प्रमाणात जे काही बेन्झोडायझेपिन ड्रग आहेत ते ॲज अ मसल रिलॅक्सन म्हणजे मसल रिलॅक्टन्सचं काम करतात. बेन्झोडायझेपिन रिड्यूस स्केलेटल मसल टोन बाय इनहिबिटिंग पॉलिसिनॅप्टिक रिफ्लेक्सेस इन दी स्पायनल कॉर्ड. जे काही सिनॅप्टिक रिफ्लेक्स असतात, ठीक आहे, सिनॅप्टिक नर्व एंडिंग असते त्याच्यामध्ये जे काही रिफ्लेक्स असतात त्यांना काय करतात हे बेन्झोडायझेपिन हे इनहिबिट करतात. द रिलॅक्सन इफेक्ट ऑफ बेन्झोडायझेपिन are particularly used in the spinal injuries like as a tetanus, cerebral palsy and the reduced spasm due to the joint injury or sprain. जे काही स्पायनल कॉर्डची इंजुरी वगैरे आहेत त्या इंजुरी झाल्यात तर त्या ठिकाणी मसल रिलॅक्सेशनचं काम कोण करतं हे बेन्झोडायझेपिन करतात. टू ट्रीट अल्कोहोल विड्रॉल सिम्पटम्स. जे काही अल्कोहोलिझम आहे किंवा पेशंट एखादा पर्सन अल्कोहोल घेत आहे मग ते त्याचं अल्कोहोलिझम ट्रीट करण्यासाठी सुद्धा ह्या बेन्झोडायझेपिनचा यूज केला जातो. ठीक आहे. देन इंडिव्हिज्युअल ड्रग. मग इंडिव्हिज्युअल ड्रगचे आपल्याला त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे युजेस पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे डायझेपाम. फर्स्ट ड्रग आहे डायझेपाम. इट इज यूज टू कंट्रोल कन्व्हल्जन बट नॉट फॉर लॉंग टर्म थेरपी ऑफ एपिलेप्सी बिकॉज ऑफ सेडेटिव्ह इफेक्ट अँड रॅपिड डेव्हलपमेंट ऑफ टॉलरन्स टू दी अँटी कन्व्हल्जन इफेक्ट. म्हणजे काय डायझेपाम हे अँटी कन्व्हल्जनमध्ये यूज केला जातो बट कसं हे शॉर्ट टर्मसाठी, लॉंग टर्मसाठी नाही. ठीक आहे. देन फ्लोराझेपाम. नेक्स्ट ड्रग आहे फ्लोराझेपाम.
It produces active metabolite that have long plasma life. Hence, cumulative effect may be seen with repeat dose. फ्लोराझेपम काय आहे तर ॲक्टिव्ह मेटाबोलाइट्स आहे आणि त्याची जी काय प्लाझ्मा लाईफ आहे ती काय आहे लॉंग लाईफ आहे. ठीक आहे. देन अल्प्राझोलम इट इज अ शॉर्ट ॲक्टिंग बेन्झोडायझेपिन. अल्प्राझोलम काय आहे तर शॉर्ट ॲक्टिंग बेन्झोडायझेपिन आहे. इन ॲडिशन टू अँटी एन्झायटी ॲक्शन इट इज ऑल्सो हॅव अँटी डिप्रेसंट ॲक्टिव्हिटी. जी काय अँटी डिप्रेसंट ॲक्टिव्हिटीसुद्धा मध्ये ह्या अल्प्राझोलमचा यूज केला जातो. देन मिडाझोलम इट इज अ शॉर्ट ॲक्टिंग बेन्झोडायझेपिन. हे सुद्धा शॉर्ट ॲक्टिंग बेन्झोडायझेपिन आहे सॉरी. with potent anesthetic effect. It is mainly used that is IV anesthetic in minor surgical procedure. जे काही anesthetic procedure सुद्धा हे मिडाझोलम यूज केलं जातं. देन लास्ट आहे लोराझेपाम. इट इज अ शॉर्ट ॲक्टिंग बेन्झोडायझेपिन. हे सुद्धा शॉर्ट ॲक्टिंग बेन्झोडायझेपिन आहे. इट इज यूज इन अँटी एन्झायटी, अँटी कन्व्हल्जंट, sedative and emetic effect. These are the individual effect of individual drug and their uses. Then next I have zolpidem. It acts on benzodiazepine receptor and facilitates the GABA receptor and neuronal inhibition. It acts on antagonized by flumazenil. एक antidepressant drug है. Rapidly absorbed from GIT by metabolized to the inactive metabolites. शॉर्ट ड्युरेशन ॲक्शन. त्याची ॲक्शन काय आहे झोल्पिडमची शॉर्ट ड्युरेशन ॲक्शन आहे. ओनली हिप्नोटिक इफेक्ट. त्याचा फक्त काय हिप्नोटिक इफेक्ट आहे. इट इज इफिकसी इज सिमिलर टू द बेन्झोडायझेपिन. मायनर इफेक्ट ऑन स्लीप पॅटर्न बट हाय डोस सप्रेस द REM. Respiratory depression occurs at a high dose in combination with other depressant like as the ethanol. Has no muscle relaxant effect. मग जे काय झोल्पिडम आहे त्याचे काय मसल रिलॅक्सिंग इफेक्ट नाही आहे. हॅज नो अँटिकनोजल इफेक्ट. त्याचा पण अँटिकनोजलसुद्धा इफेक्ट नाही आहे. मिनिमल सायकोमोटर डिस्फंक्शन. देन मिनिमल टॉलरन्स अँड डिपेंडन्स, मिनिमल रिबाउंड इन्सोमनिया. ठीक आहे. देन त्याचे युजेस पहा ॲज अ हिप्नोटिक ड्रग फॉर शॉर्ट टर्म इन इन्सोमनिया. इन्सोमनिया मीन्स काय इट इज अ स्लीप डिसऑर्डर. डोस शुड बी द रिड्यूस इन हिपॅटिक और ओल्ड पेशंट. जे काही ज्या पेशंटला हेपॅटिक सिस्टम किंवा हेपॅटिक डिसऑर्डर आहे त्या पेशंटमध्ये झोल्पिडम हा प्रिस्क्राईब करू नये. ॲडवर्स इफेक्ट काय आहे पहा GIT अपसेट, ड्राउझिनेस अँड डायझिनेस. दीज आर दी वेरियस फार्माकोलॉजिकल ॲक्शन युजेस अँड ॲडवर्स इफेक्ट ऑफ दी झोल्पिडम. नेक्स्ट आहे झेलफोन. ठीक आहे. बाइंड्स टू द बेन्झोडायझेपिन रिसेप्टर अँड फॅसिलिटेट दी GABA रिसेप्टर. रॅपिड ॲब्सॉर्प्शन. झेलफोनचं जी काय ॲब्सॉर्प्शन आहे ते कसं आहे रॅपिड ॲब्सॉर्प्शन आहे. ऑनसेट ॲप्रॉक्शन बी कशी आहे रॅपिड आहे. देन शॉर्ट ॲक्शन. मेटाबोलाइज बाय लिव्हर, मायक्रोझोमल एन्झाईम. ओनली हिप्नोटिक इफेक्ट. त्याचा पण काय ओनली हिप्नोटिक इफेक्ट आहे लाईक ॲज अ झोल्पिडम. डिक्रीज दी स्लीप, लिटल इफेक्ट ऑन स्लीप पॅटर्न. त्याचा लिटल इफेक्ट आहे स्लीपवर. देन पोटेन्शिएट ॲक्शन ऑन अदर CNS depressant like as alcohol. Dose reduction as before. Use for the hypnotic drug. Adverse effect पहा less impairment of psychomotor performance than the benzodiazepine or zolpidem. बेन्झोडायझेपिनपेक्षा किंवा झोल्पिडमपेक्षाचा इफेक्ट कसा आहे स्लो आहे. ठीक आहे. दीज आर दी झोल्पिडम अँड झेलफोन. नेक्स्ट पाहायचं आपल्याला ॲडवर्स इफेक्ट ऑफ दी बेन्झोडायझेपिन. देन नेक्स्ट आहे adverse effect of the benzodiazepine. The benzodiazepine having wide migraine of safety, they are generally well tolerated. याचे काय मायग्रेन वगैरे सुद्धा होऊ शकतो ॲडवर्स इफेक्टमध्ये. The common side effect are drowsiness, confusion, blur vision and amnesia, disorientation, tolerance and dependence. वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे काय ॲडवर्स इफेक्ट आहेत. त्याच्यामध्ये पहा ड्राउझीनेस आहे. कन्फ्युजन, पेशंट काय कन्फ्यूज होऊ शकतो किंवा ब्लर विजन त्याला अंधुक दिसू शकतं किंवा त्या ड्रगचं त्याला काय होऊ शकतं टॉलरन्स होऊ शकतो. देन विड्रॉल आफ्टर क्रोनिक यूज कॉजेस सिम्पटम्स लाईक ट्रिमर्स. म्हणजे एखादा पेशंट सपोज आहे त्याला आपण त्याला बेन्झोडायझेपिन एखाद्या पेशंटला बेन्झोडायझेपिन सायकल लाईक ॲज अल्प्राझोलम वगैरे ड्रग दिला आणि काही पिरियडसाठी तो ड्रग काय केला आपण त्या विड्रॉल केला म्हणजे त्या ड्रग त्या पेशंटला देणं बंद केलं तर त्या पेशंट त्या ड्रगवर काय झालं असेल तो
टॉलरन्स झाला असेल किंवा त्या ड्रगचे त्याला ॲडिक्शन लागलेलं असेल, मग ते ॲडिक्शन आपण जर काढली किंवा तो ड्रग त्याला जर बंद केलं तर त्या पेशंटमध्ये सिम्पटम्स काय दिसतात, ट्रिमर्स, म्हणजे त्या पेशंटला थरकाप किंवा थरथरणं होऊ शकतं त्या पेशंट, किंवा इन्सोमनिया, त्याला झोप लागत नसेल, रेस्टलेसनेस त्याला, किंवा नर्वसनेस अँड लॉस दी ॲपेटाईट, वेगवेगळ्या प्रकारचे हे सिम्पटम्स त्याच्यामध्ये ऑकर होतात. यूज ऑफ बेन्झोडायझेपिन ड्युरिंग द लेबर मे बी कॉजेस रेस्पिरेटरी डिप्रेशन, also used in a hypotonia in newborn baby, that is floppy baby syndrome. ठीक आहे. Then also in some patient this drug may produce paradoxical effect, that is convulsion and anxiety. ते आपण मागच पाहिलं की कन्व्हर्जन आणि अँझायटी सुद्धा होऊ शकते जर ॲडवर्स इफेक्ट किंवा हाय डोस जर घेतला तर बेन्झोडायझेपिनचा. देन इन्व्हर्स अगोनिस्ट अँड अंटागोनिस्ट. इन्व्हर्स अगोनिस्ट, मग अगोनिस्ट कोणते आहेत पहा बेन्झोडायझेपिनसाठी. देर इज अ इंटरॅक्शन विथ बेन्झोडायझेपिन रिसेप्टर विल प्रोड्यूस अँझायटी अँड कन्व्हर्जन ॲक्शन. ठीक आहे. ॲगोनिस्ट म्हणजे काय, त्याची काय ॲक्शन जी आहे ती काय करते, वाढवते. ऑल्सो अँटागोनिस्ट पाहिजे आपल्याला. बेन्झोडायझेपिन अँटागोनिस्ट, दॅट इज अ फ्लुमॅझिनिल. ही काय आहे, फ्लुमॅझिनिल, इट इज अ अँटागोनिस्ट. म्हणजे काय बेन्झोडायझेपिनची ॲक्शन आहे ती काय करते, ते कमी करते किंवा अगोनिस्ट आहे. फ्लुमॅझिनिल इज कॉम्पिटिटिव्हली रिव्हर्स दी इफेक्ट ऑफ both benzodiazepine agonist, that is CNS depressant, and benzodiazepine inverse the agonist. Flumazenil is not used orally because of first pass metabolism. It is given by the IV route and has rapid onset of action. Adverse effect is confusion, dizziness and nausea. ठीक आहे. हे तर अगोनिस्ट आणि अंटागोनिस्ट पाहिले आपण बेन्झोडायझेपिनचे. ठीक आहे.